त्याचा खेळ दिसे क्षणभर गरुड्याचा खेळ दिसे क्षणभर हो गरुड्याचा खेळ दिसे क्षणभर गरुड्याचा खेळ दिसे क्षणभर हो गरुड्याचा क्षण दिसे क्षणभर गरुडाचा क्षण दिसे क्षणभर हो तैसा हा संसार दिसे खरा तैसा हा संसार दिसे खरा हो तैसा हा संसार दिसे खरा तैसा हा संसार दिसे खरा तैसा हा संसार पाहता पाहता हो हा संसार पाहता पाहता तैसा हा संसार पाहता पाहता हो तैसा हा संसार पाहता पाहता गारोड्याचा खेळ दिसे क्षणभर तैसा हा संसार दिसे खरा आणि मग तैसा हा संसार पाहता पाहता संसार फक्त पाहायला वाटतो आपला चांगला आहे बा याचा चांगला आहे बा त्याचा चांगला आहे बा पण कोणाच्याही घरी जा ज्यांना घर म्हणजे सोनाना दुःखही निघ राही ना तेच ना सुद्धा मानपाट म्हणजे चमका निघ राही संसार आणि जो माणूस कंट्रोल न लई राहणार ना तो गुई त्याला लाडू कायचा सुद्धा टेपना पोताना तक्षे संसारात सुख जिथं मानलं ना तिथं सापडतं म्हणून या मनी मानू नये खेदू आणि म्हणावा गोविंदू ज्याला गोविंदाचं नामचिंतन सापडलं ना त्याला संसार सुख देतो महाराज मग जगद्गुरु तुकोबर आहे एकाड श्रीमंताचं लेकरू आहे एकाड गलीतले आमंत्रण बंद होऊन गेले पण हा माणूस आत्महत्या करायला गेला नाही जर आपला करणार निवता बनवू घ्या तर ज्यांनी बंद करेल त्याला काय देतच आपण पण जगद्गुरु तुकोबरात दुसऱ्याच्या घरी गेले आहो जगद्गुरु तुकोबरांच्या अंगावरती स्वतःच्या मित्राच्या पत्नीनं गरम पाणी टाकून दिलं होतं तरी तुकोबराय त्यांच्याकडे झगडायला गेले नाही काय काय अवस्था असेल गोरोबा केल्यानंतर जर आपल्याला असं सर्टिफिकेट भेटत असेल काय गोरोबा करेल माणूस आपण प्रेम करावं आपण जिवाडा टाकावा आणि काहीच नाही हो त्या बाईनं सकाळी सकाळी अंगावर पाणी टाकलं महाराज अरे हा महात्मा होता महाराज जर असं दुसरा माणूस राहिला असताना तर आज इतिहासाने नोंद घेतली असती या माणसाने त्या बाईला पेटवून दिलं असतं पण या माणसानं त्या बाईकडे पलटून सुद्धा पाहिलं नाही पण पलटून कोणाकडे पाहिलं देवाकडे अरे पाणी टाकणारे हजार राहू दे वाचवणारा तू एकटा राहू दे पाणी टाकणारे अरे राहू दे ना मग हे जे तुकोबरांचं उदाहरण होतं ना की पलटून त्या बाईकडे पाहिलं नाही तसं संसारातल्या सर्व लोकांना सांगतो आडवे पाडणारे शत्रू कितीही राहू द्या तारणारा तो एकटा पाहिजे आपल्याला आणि तो तारणारा आपल्याला एकटा पाहिजे त्याच्यासाठी एक सूत्र फक्त बाळगायचं कोणतं सूत्र माहितीये का आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव करून घ्यावा आपुला तो एक आपुला तो एक आपुला तो एक देव करून घ्यावा देव करणे घ्यावा सुख विना जीव सुख विना देव सुख
जनते जनतेला ए रती माई के काय सुख आहे जन्माला आलो तसं सुख सापडलं नाही महाराज. मग जगद्गुरु तुकोबरांच्या अंगावर पाणी टाकल्यानंतर जगद्गुरु तुकोबरांनी एकच सूत्र वापरलं होतं, आपुला तो एक देव करुनी घ्यावा तेने विना जीवा. संसारात एकच देवाची भक्ती जर केली ना तर सुख प्राधान्य होतं, सुख भेटत. नाही तर येरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंती अवसानी किंवा अविनाश करी आपुली आयसे आणि लावी मना पिसे. मनाला पिस लावावं लागतं त्याच. पण महाराज या माणसानं एकच केलं होतं, ज्यावेळेस अंगावर पाणी पडलं ना ठरवलं असतं ना त्या बाईकडे जर निरखून संतापात पाहिलं असतं ना त्या बाईला नजरेनं जाळून टाकलं असतं. तुकोबरांची नजर काही अशी म्हणजे सहज होती का? अहो तप होतो महाराज ते. आणि तपी माणूस जो असतो ना तो जर संतापाने पाहून जरी घेतो ना तर श्रीमंत माणसाचं सुद्धा सत्यानाश करू शकतो. आणि एक लक्षात ठेवा, एक संन्यासी, एक ब्रह्मचारी, एक वानप्रस्थ आणि परिस्थितीनं गरीब झालेल्या माणसाची कधी टिंगल नाही करायची. काय काय बोललो मी? संसारात हे 4 मुद्दे जरी घेऊन गेले ना तरी चालेल. एक संन्यासी, एक वानप्रस्थ, एक ब्रह्मचारी आणि संसारात ज्याची परिस्थिती खालावली आहे त्याचा अपमान कधी करायचा नाही. एकदा संन्यासी सोडून देईल, एकदा वानप्रस्थ सोडून देईल, एकदा तुम्हाला ब्रह्मचारी सोडून देईल. पण संसारातला एखादा माणूस सज्जन पिळला गेला असेल आणि त्याच्या बाबतीत जर आपण कुठं धोनं धुवू आणि जर त्याने श्राप दिला ना महाराज, तुम्ही 7 पिढ्या जरी भरकटत फिरले ना तरी तो श्राप खोटा ठरणार नाही. कारण त्याचं हृदय पिळल्यानंतर श्राप निघतो. तो सोपं नाही महाराज. काही काही बायांच्या नाकात असतं, कानात असतं. काही काही बाया अशा पिवड्यागार चमकतात ना, शेजारची जवळ नाही राहत ना तिला खुणवतात. तुन काय काय दिवाळीला असा दुय्याल घ्यानतात त्यांनी लगेच इथलं बघ करलंय ना. एक लक्षात ठेवा, सोन्या चांद्याने श्रीमंती होत नाही, हे घरदार बांधल्याने श्रीमंत होत नाही, जमीन जुमला घेण्याने श्रीमंत होत नाही. काळाची श्रीमंती सांगू का तुम्हाला? या काळाची श्रीमंती सांगू का? या फलकट संसारात आज जर श्रीमंत व्हायचं असेल ना, ज्या बाईला वाटतं ना कानात आणि नाकात सोनं घातल्यानंतर मी श्रीमंत दिसेल बा, ज्या माणसाला वाटतं ना मी घर आणि बंगले बांधल्यानंतर श्रीमंत दिसेल बा, उद्याचे तुम्ही फकीर आहात. पण जी 200 रुपये रोजाने बाई कामाला जाते आणि जो माणूस 300 रुपयाने फवारा मारायला जातोय, पण त्यांच्या घरात धान्य नसेल, त्या बाईच्या कानात नाकात नसेल, त्यांच्या पोरांनी जर ते कष्ट डोळ्यासमोर घेतलं ना, सोन्या चांदेवाल्यांच्या पोरं दारू प्यायला लागतात आणि जे गरीब असतात ना त्यांचे पोरं अधिकारी होतात. अधिकारी कोणाचे पोरं होतात? सोनं नाणं घालणाऱ्या बाईचे नाही. आणि एक लक्षात ठेवा, ज्या मायमाऊलीनं हयातभर सोनं घातलं, पूर्वीचा काळ असा होता, काही बाया पडद्यातनं येत होत्या, काही बाया गाड्यातनं, झुमक्याच्या गाड्यातनं येत होत्या. अरे अशी श्रीमंती नांदत होती त्यांच्याकडे की सालदार पडदे बाजूला करायचा, खाली टेबल ठेवला जायचा, तेव्हा काही काही बाया घरात जायच्या. अशी घराण्याशाहीतल्या बायांना आज आम्ही धुळ्याच्या बस स्टँडवर भीक मागताना पाहिलंय. जास्त दूर नाही बोलत, धुळ्याच्या बस स्टँडला आम्ही भीक मागताना पाहिलंय. धुळ्या जिल्ह्यातलं एक जोड पास होतं की 3 पोरं आहेत. एक PSI आहे, एक डॉक्टर आहे आणि एक पोरगा 17 एकर जमीन करतो गावात. एक PSI, एक डॉक्टर आणि 17 एकर जमीन धुळ्या जिल्ह्यातला माणूस बापाच्या जीवावर करतो. आणि त्यांचे मायबाप संतोषी माताच्या मंदिराजवळ भीक मागत होते. माझा मित्र आहे मालेगाव जवळ दशानाचा, त्या मित्राने त्याला त्या दोघही जीवांना नाशिकला वृद्धाश्रमात टाकलेलं आहे. तुमच्या धुळ्या जिल्ह्यातली जोडप आहे. आणि काय कराल तुम्ही संसार याच्यातनं? आणि कशासाठी तरफडतात तुम्ही? हे लेकरं पोरं आपले होते. अरे हा संसार आहे ना, तुम्ही मी बोललो ना, ज्याच्यासाठी जास्त प्रेम करतात ना तो जास्त रडवतो. जगद्गुरु तुकोबरायांनी जगावर प्रेम केलं, पण जगाने तुकोबरायांना हसूही दिलं नाही आणि तुकोबरायांना रडूही दिलं नाही. मग तुकोबराय एकच कडवडा करायचे भक्त, बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी, बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी, झालो मी परदेसी तुझ्या बिन, झालो मी परदेसी तुझ्या बिन, तुझ विन सका मज नाही
बिन सका मज नाही कोणी. हे देवा, अरे घडवणारा तू, मढवणारा तू, मोडणारा तू, चालणारा तू, अरे तुझ्या व्यतिरिक्त हा संसार फिकाय रे. जगद्गुरु तुकोबाराय घरी गेले नाही पाणी टाकल्यानंतर, देहूत नाही आले. ऐका जाणकार मंडळींनो, जेव्हा त्या बाईनं अंगावर पाणी टाकलं ना, तिच्याकडे पाहिलं नाही, जीवाची लाई लाई होत होती. जडे माझी काया लागला शिवण